जालन्यात आंबेडकरी संघटनांचं रास्ता रोको आंदोलन। परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ अंबड चौफुलीवर करण्यात आलाय रास्ता रोको। आंबेडकरी समाजाच्या वतीनं औरंगाबाद महामार्गावर करण्यात आला रास्ता रोको। जालन्यात आंबेडकरी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन करत परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ अंबड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलाय। जालना शहरातील अंबड चौफुली येथील महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून परभणी येथील घटनेचा निषेध नोंदवलाय। यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेत हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केलाय। आज अंबड चौफुली येथे रिपब्लिकन पक्षाच्या सर्व आंबेडकरी चळवळीच्या सर्व संघटनाच्या सामाजिक संघटना बौद्ध संघटना जेवढ्या आहेत त्या सर्वांच्या वतीनं इथं एक निषेध अंबड चौफुलीला परभणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही जमा झालो। शांततेने आम्ही हा निषेध नोंदवत आहोत। या नोंदवण्यामध्ये परभणीला झालेल्या घटनेचा पहिला निषेध करतो। या घटनेमध्ये ज्या पोलिसांनी जी जनतेच्या प्रतिक्रिया नोंदवल्या, मोर्चा काढला, त्यामुळे पोलिसांनी जो लाठीचार्ज केला किंवा काही लोकांना मारलं, त्या ती कारवाईचा सुद्धा आम्ही त्याची चौकशी केली पाहिजे। योग्य आहे की नाही त्याबद्दलही केलं पाहिजे। आणि इथं जालन्यामधल्या सर्व तमाम जनतेला, आपल्या आंबेडकरी विचाराच्या सर्व जनतेला मी विनंती करतो की कोणाच्या भडकवण्यावरून, कोणाच्या सांगण्यावरून इथं कुठल्या अनुचित प्रकार करू नका। शांततेने आपली प्रतिक्रिया नोंदवायची। आपण सर्व तरुण मंडळी आलेत, माझ्यासोबत चितेकर वगैरे सर्व मंडळी इथं आलेत। या सर्वांनीच हा बंदचा रस्ता रोकोचा कार्यक्रम आम्ही केलाय। आता हा मी डीवायएसपी कुलकर्णी किंवा जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही हे निवेदन देणार आहोत आणि हा आमचा 1 घंट्याचा झालेला रस्ता रोकोचा कार्यक्रम आम्ही स्थगित करणार आहोत। काल पोलिसांची आम्ही चर्चा करून सुद्धा शांततेने हा कार्यक्रम पार पाडण्याचे केले। मी कार्यकर्ता म्हणून, बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून सर्व जनतेला आवाहन करतो की आपण कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ देऊ नका, गैरसमज करून काही घटना करू नका, कुठेतरी दगडगिगड मारून आपल्या अंगावर काही येईल असं होऊ देऊ नका। शांततेने ही प्रतिक्रिया नोंदवायची। आपण सर्वजण इथं आलात याबद्दल सगळ्या तरुणांचा, आपल्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आमची मागणी आहे की परभणीला पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या बाबतीमध्ये चौकशी करावा आणि तो जो माणूस आहे माथे फिरू, ज्या माणसानं बाबासाहेबांच्या संविधानाच्या समोर असलेलं संविधान काढलं, त्याचा अपमान केलाय, तर ते वेळा आहे का? तर कोणी प्लॅन केला, त्याच्यामध्ये कोण जातीवादाचा काही त्याच्यामध्ये हे करण्यामागे डाव आहे का? देव समाजामध्ये अशांतता निर्माण करून लॉ अँड ऑर्डर क्रिएट करायचं काही डाव आहे का? हे पोलिसांनी शोधावा आणि तो माणूस शोधून काढावा अशी आमची मागणी आहे। जालना बंदची हाक काही दिली का? आम्ही जालना बंदची हाक दिलेली नाही। आम्ही बसू, आम्ही इथल्या सर्व मंडळीच्या सोबत चर्चा करू, व्यापाऱ्याशी चर्चा करू, कुठलीही जाळपोळ होणार नाही किंवा एखादी काही घटना घडणार नाही अशी दक्षता घेतल्याच्या नंतरच तो निर्णय घेऊ। आज आम्ही बंदचं आव्हान केलेलं नाहीये, त्यावर आम्ही सर्व मिळून बसू आणि निर्णय घेऊ।